पतीने जवळीक साधण्यासाठी पत्नीला जवळ येण्यास सांगितलं, पण मुलं जागी आहेत, आत्ता नको, नंतर बघू, थोडा धीर धरा असं सांगत पत्नीने पतीला जवळ येण्यास नकार दिला आणि या क्षुल्लक कारणावरून पतीचा राग इतका अनावर झाला की त्याने स्वतःच्याच पत्नीवर चाकूने जीव घेणा हल्ला केला। ही घटना घडली 11 ऑगस्टच्या रात्री साधारण 10च्या आसपास। पुण्यातल्या वाकड येथील एका घरात 30 वर्ष पीडित महिला स्वयंपाकघरात दूध गरम करत होती। कंबर प्रचंड दुखत असल्यामुळे ती औषधाची गोळी घेत होती। त्याच वेळी तिचा 35 वर्षीय पती मागून तिथे आला आणि त्याने तिला सोबत येण्यास सांगितलं, परंतु मुलं अजून जागी आहेत आणि माझी कंबर खूप दुखतीये, आपण उद्या पाहू असं अत्यंत नम्रपणे पत्नीने पतीला सांगितलं। मात्र पती आधीपासूनच तिच्या चारित्र्यावर संशय घेत होता। पत्नीने दिलेला हा नकार ऐकताच त्याचा तिळपापड झाला। संशयाचं भूत मानगुटीवर बसलेल्या पतीने तात्काळ आरडाओरड करायला सुरुवात केली, तुझं हे नेहमीच आहे, थांब, आता तुला खलासच करतो असं ओरडत त्याने दोन्ही हातांनी पत्नीचा गळा दाबून तिचा श्वास कोंडण्याचा प्रयत्न केला। गळा दाबल्यानंतरही त्याचा राग शांत झाला नाही। त्याने थेट भाजी कापायचा चाकू आणला आणि पत्नीच्या कमरेवर सपासप वार केले। आईवर होणारा हा प्राणघातक हल्ला पाहून तिची मुलगी धावत आली। आईचा जीव वाचवण्यासाठी आणि भांडण सोडवण्यासाठी ती मुलगी मध्ये पडली, पण रागाच्या भरात आंधळ झालेल्या या नराधमाने स्वतःच्या पोटच्या मुलीचाही विचार केला नाही। त्याच्या चाकूचा वार लागून ती मुलगी ही जखमी झाली। या थरारक हल्ल्यानंतर गंभीर जखमी झालेल्या पत्नीला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून तिच्यावर सध्या वैद्यकीय उपचार सुरू आहेत। संशय आणि रागाच्या भरात स्वतःचं कुटुंब उद्ध्वस्त करणाऱ्या अशा प्रवृत्तीबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया कमेंट्स मध्ये नक्की सांगा।